बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भागाकार. वाचा आणि समजून घ्या. 1. खालील भागाकार अभ्यासा. 4 हा भाजक असतो. या गोलाच्या इकडचा जो अंक असतो त्याला भाजक बोलतात. म्हणजे ज्या संख्येने आपल्याला भागायचं आहे त्या संख्येला भाजक असे बोलतात. ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला भाज्य असे बोलतात. जे उत्तर येईल त्याला भागाकार असे बोलतात आणि जी बाकी उरेल त्याला बाकी असे बोलतात. वरील उदाहरणात 13 या संख्येला 4 ने भागले आहे. भागाकार 3 आला असून बाकी 1 उरली आहे. येथे 3 बरोबर 4 गुणिले 3 अधिक 1 म्हणजेच भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा संबंध आढळून येईल. भागाकाराच्या क्रियेबाबत पुढील सूत्र लक्षात ठेवा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. उदाहरणार्थ 13 बरोबर 4 गुणिले 3 अधिक 1 वरील भागाकाराप्रमाणे. नमुना प्रश्न पाहूयात. 275 भागिले 5 बरोबर किती? पहिला पर्याय 55, दुसरा 550, तिसरा 50 आणि चौथा 5. नेहमीच्या भागाकार पद्धतीने भागाकार करूया. 5 भागिले 275. पहिल्यांदी 5ने 2ला भाग जात नाही म्हणून भाग शून्याचा गेला. वजा 0 खाली आले 2. वरून आला 7. 27ला भाग जात नाही पण 27पेक्षा लहान. 5 पण 5च्या पटीत असणारी संख्या आहे 25. 5 5 25. मग इथं 5. मग 27मधून 25 वजा केले. उत्तर आलं 2. वरून घेतला पुन्हा हा 5. मग आलं 25. 5 5 5 25. मग परत 25मधून 25 गेले बरोबर बाकी आली 0. मग 27 275 भागिले 5 बरोबर 55. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. आता आपण सराव संच पाहूया. 909 या संख्येला 9ने भागले तर भागाकार किती येईल? आपण भागाकार करून पाहूया. 909 भागिले 9. 9 एके 9 वजा 9 खाली आले 0. वरून आलं 0. परत 0ला 9ने भाग जात नाही म्हणून भाग गेला 0चा. वजा 0 खाली 0मधून 0 वजा केले 9. वरून आला 9. 9ला 9ने भाग जातं. 9 एके 9 वजा 9 बरोबर 9मधून 9 गेले 0 म्हणून आपले उत्तर आले आहे 101. म्हणजे भागाकार आला आहे 101. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. आता आपण पुढचा भागाकार पाहूया. 642 भागिले 6 बरोबर किती? मग आपण 642 भागिले 6. 6 एके 6 वजा 6 0. 4ने 6ला भाग जात नाही त्यामुळं भाग गेला 0चा. वजा 0. 4 खाली आले 2. 4मधून 0 गेले 4. वरून आले 2. 6 7 42. मग वरती 7 खाली 42 वजा 42मधून 42 गेले 0 म्हणून भागाकार आला 107 आणि बाकी उरली 0. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे
107. 15 बिस्किटांचा एक पुडा. याप्रमाणे 630 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील? म्हणजे मग आपल्याला 630 या संख्येला 15ने भागावे लागेल, कारण एक पुडा 15 बिस्किटांचा आहे. मग 630 बिस्किटांचे किती पुडे होतील? मग 630 भागिले 15. 15 एके 15ला 6ने भाग जात नाही. भाग्याला शून्याचा वजा 0 बरोबर खाली आले 6. 6 दोन 0 गेले 6, वरून आला 3. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45 आणि 15 चोक 60. पण 63 ही 15च्या पाढ्यात येत नाही. त्यामुळे मग 63पेक्षा लहान पण 15च्या पटीत असणारी संख्या बरोबर 60. मग 4 15 चोक 60. मग उत्तर आलं 60 आणि वरती आला 60 आणि 63मधून 60 गेले. उत्तर आलं 03. वरून आले 0. 15 एके 15, 15 दुने 30, 15 दुने 30. मग 30मधून 30 गेले. उत्तर आलं 0. भागाकार आला 42 आणि बाकी उरली 0. म्हणून 15 बिस्किटांचा एक पुडा. याप्रमाणे 630 बिस्किटांचे 42 पुडे तयार होतील. तिसरीच्या 4 मुलांना 1600 रुपये बक्षीस मिळाले. 4ही जणांनी सारखे वाटून घेतले तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? म्हणजे आपल्याला 1600 या संख्येला 4ने भागावे लागेल. 1600 भागिले 4. 4ला 1ने भाग जात 4ने 1ला भाग जात नाही, त्यामुळे भाग गेला 0चा. 1मधून 0 गेले 0. 1मधून 0 गेला 1, वरून आला 6. मग 4च्या पाढ्यात 16 किती नंबरला आहे? 4 नंबरला. 4 चोक 16 म्हणजे 4मधून 16. 16मधून 16 वजा झाले, खाली आले 0, वरून आला 0. 4ने 0ला भाग जात नाही, भाग गेला 0चा, वजा 0. उत्तर आले 0. वरून पुन्हा एक 0 घेतला 0. 4ने 0ला भाग जात नाही 0, त्यामुळे पुन्हा भाग गेला 0चा. मग 0मधून 0 गेले 0, बाकी आली 0 आणि भागाकार आला 400. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 1ली ते 4थीपर्यंत एकूण 80 विद्यार्थी आहेत. त्या सर्वांना समान प्रमाणात 4 गटात वाटणी केल्यावर एका गटात किती विद्यार्थी असतील? म्हणजे आपल्याला 80 विद्यार्थ्यांचे 4 गट करायचे आहेत. मग एका गटात किती जण? म्हणजे आपल्याला भागाकार करावा लागेल. 80 भागिले 4. 4ने 8ला भाग जातो 4. 4 दुने 8 वजा 8. बघ 8मधून 8 गेले 0, वरचा 0 आला खाली. 4ने 0ला भाग जात नाही, त्यामुळे भाग गेला 0चा, वजा 0 बरोबर बाकी आली 0 आणि भागाकार आला 20. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. DBT योजनेअंतर्गत 9,000 रुपये समान 3 हप्त्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. तर प्रत्येक हप्त्यामध्ये किती रुपये जमा होतील? मग 3 हप्त्यांमध्ये 9,000 रुपये, तर एका हप्त्यामध्ये किती? म्हणजे आपल्याला
9000ला भागावे लागेल. 3 भागिले 9000. 3 त्रिक 9 वजा 9 खाली आले 0. 0 वरून आला 0. 3ने 0ला भाग जात नाही त्यामुळे भाग गेला 0चा. वजा 0 0 वरून आला 0. 3ने पुन्हा 0ला भाग जात नाही त्यामुळे भाग गेला 0चा. वजा 0 बरोबर 0 वरून आला 0. 3ने 0ला भाग जात नाही त्यामुळे भाग गेला 0चा. वजा 0 बरोबर 0. बाकी आली 0 आणि भागाकार आला 3000. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. 981 या संख्येला 9ने भागले असता भागाकार किती येईल? मग आपल्याला 981 भागिले 9 करावे लागेल. 9 एके 9 वजा 9 खाली आले 0. पुन्हा 9मध्ये 9 गेले 0 वरून आला 8 मग 9ने 8ला भाग जात नाही त्यामुळे भाग गेला 0चा. वजा 0 बरोबर 8 वरून आला 1. 81ला 9ने भाग जातो. 9 एके 9 9 81. मग 81मधून 81 गेले तर आले 0. बाकी आली 0 आणि भागाकार आला 109. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 109. खाऊ घेण्यासाठी विशालच्या बाबांनी विशाल, साहिल आणि रोशनी यांना 90 रुपये दिले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? तर विशाल, साहिल आणि रोशनी हे 3 जण आहेत आणि त्या तिघांमध्ये 90 रुपये बाबांनी खाऊ घेण्यासाठी दिलेले आहेत. मग प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील हे काढण्यासाठी आपल्याला 90ला 3ने भागावं लागेल. 3 त्रिक 9 वजा 9 खाली आले 0. 9मधून 9 गेले 0 वरून आला 0. 3ने 0ला भाग जात नाही त्यामुळं भाग गेला 0चा. वजा 0 बरोबर बाकी आली 0 आणि भागाकार आला 30. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 30 रुपये येतील. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी एका विद्यार्थ्याचा खर्च 50 रुपये येतो. सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क म्हणून एका आश्रमशाळेने 650 रुपये भरले तर त्या आश्रमशाळेने किती विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती फॉर्म भरला असेल? एका मुलाचे 50 रुपये येतात पण त्यांनी किती जणांचे 650 रुपये भरले असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे आपल्याला 650ला 50ने भागावं लागेल. 650 भागिले 50. 50ला आपण थोडा वेळ 0 थोडा वेळ बाजूला ठेवू. 5 एके 5 खाली 6तून 5 गेला 1 पुरला खाली आले 5 खाली झाले 15. मग 5ने 5 त्रिक 15 मग वजा 15 बरोबर 0. आता आपण असं जरी भागलं तरी उत्तर 13 येतं आणि 50ने जरी भागलं तरी उत्तर 13च येणार आहे. हे पहा 50 भागिले 650 आपला 50चा पाढापाठ नाही पण निदान 5चा पाढापाठ आहे. 50 एके 50 50 दुने 100 पण मग इथं 65 आहे त्यामुळं 50 एके 50चा भाग जाईल. वजा
50. 1 आणि 6तून 5 गेला 1, 5शी 5 आणि 6तून 5 गेला 1, उत्तर आलं 15. वरून आले 0. 50 एके 50, 50 दुने 100, मग 100 अधिक 50 बरोबर 150, म्हणजे 50 त्रिक 150. 150 वजा केले 0 0 0, बाकी आली 0, भागाकार आला 50. म्हणजे एकूण 13 जणांचे आश्रमशाळेने फॉर्म भरले होते. तर हा आपला सराव संच 11 आपला सोडून झाला आहे. तुम्ही सुद्धा अशा उदाहरणांचा सराव करा. थँक्यू.